नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी खरी अन भारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रात आजवर अनेक योजना आल्या, पण कमी कालावधीत लोकप्रिय झालेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. रोख पैशांच्या या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला नसता तरच नवल वाटलं असतं. पुण्यात नुकताच योजनेचा वचनपूर्ती कार्यक्रमही धडाक्यात झाला. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणली हे आता नवं राहिलेलं नाही, पण ही योजना कधीपर्यंत सुरू राहील याचीच उत्सुकता आहे. त्याचं उत्तर वास्तवात आहे. हेच वास्तव आपण आजच्या व्हिडिओत मांडणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा. वेगवेगळ्या विषयातले असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. मित्रांनो, 1,500 रुपये महिना देणाऱ्या या योजनेसाठी आजवर तब्बल 1,40,00,000 महिलांनी अर्ज केले आहेत. 1,08,00,000 महिलांचे अर्ज मंजूरही झाले आणि त्यातल्या बहुतांश महिलांच्या खात्यावर पैसेही जमा झालेत. महिलांचा हा प्रतिसाद आणि सरकारची ही तत्परता खरोखरच आश्चर्यकारक म्हणावी लागेल. विरोधक त्रुटी शोधून योजनेवर टीका करत आहेत, त्यांचं ते कामच आहे. आता ज्यांनी ही योजना आणली ते विरोधात असते तर त्यांनीही अशीच टीका केली असती ना. म्हणून राजकीय टीकेकडे थोडं दुर्लक्ष करू आणि वास्तवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्राच्या शेजारच्या 2 राज्यांमध्ये महिलांसाठी अशाच योजना आहेत. त्यातली पहिली योजना मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लाडली बहन या नावाने मार्च 2023 ला सुरू केली. तिथं महिना 1,250 रुपये दिले जातात. शिवराज यांनीही निवडणुकीपूर्वीच ही योजना आणली होती. मध्य प्रदेशातून भाजप हद्दपार होईल असं राजकीय विश्लेषक म्हणत होते, पण प्रत्यक्षात पुन्हा भाजपच सत्तेवर आलं. त्यात लाडली बहीणचा वाटा मोठा होता. काँग्रेसनेही कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी नावानं ऑगस्ट 2023 मध्ये 2,000 रुपयांची योजना सुरू केली. निवडणुकीत या योजनेचं आश्वासन काँग्रेसनं दिलं होतं. तिथं भाजपवर मात करून काँग्रेसनं सत्ता हस्तगत केली. महाराष्ट्र सरकारनं थेट मध्य प्रदेशचं अनुकरण करून लाडकी बहीण योजना सुरू केली. महायुतीला संधी द्या, ही योजना 5 वर्षांसाठी ठेवू, रक्कमही दुप्पट करू असं पुण्यातल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जाहीरही केलंय. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठीच ही योजना आहे हे त्यांनीही लपवून ठेवलेलं नाही. महाराष्ट्रात महिला मतदारांची संख्या 4,37,00,000 आहे. जवळपास निम्मे मतदार महिला आहेत. त्यात सुमारे 1.5 कोटीपर्यंत महिला सध्या तरी या योजनेत तत्परतेने पात्र करून घेतल्या जात आहेत. पण त्यातल्या किती बहिणी मतांचा आशीर्वाद देणार याचा अंदाज मात्र कोणालाही नाही. ही योजना निवडणुकीसाठी आहे हे स्पष्ट असलं तरी ती निवडणुकीपुरतीच नाही हेही सांगितलं जातंय. सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांना सतावणारे इतर सगळे प्रश्न बाजूला ठेवून मतदार अशा योजनांचा लोकप्रियतेप्रमाणे भरभरून मतही देतील अशी सरकारला आशा आहे आणि सरकारची हीच मतांची आशा विरोधकाच्या मनातली भीती आहे हेही मान्य करावे लागेल. त्यामुळं बहिणींना ओवाळणी, आम्हीच खरे भाऊ, माहेरचा आहेर, विरोधक कपटी भाऊ किंवा बहिणींना प्रलोभन किंवा भीक अशा सध्या वापरत असलेल्या राजकीय शब्दांना फारसा अर्थ नाही. सत्ताधारी आणि विरोधकांचेही असे मुद्दे केवळ भावनिक आहेत. योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेणाऱ्या महिलांना काय वाटतं हेही इथं महत्वाचं आहे. ही योजना किती कालावधीची असो, लाभ घेणाऱ्यांसाठी आनंददायी आणि फायद्याची आहे. नाहीतर सरकार काय देतंय, योजना चालेल तितकी चालेल, जोवर पैसे मिळतील तोवर घ्यायला काय हरकत आहे, अशीही अनेक महिलांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळं सरकारचा उद्देश काहीही असो, पण खरोखरच हालाकीची स्थिती असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी 1,500 रुपयेही मोठा आधार आहेत हेही वास्तव नाकारता येणार नाही. पण ही योजना खरंच कधीपर्यंत राहू शकेल, म्हणजे पैशाचं सोंग घेता येत नाही असं जे म्हटलं जातं ना,
ना ते आर्थिक वास्तव यात महत्वाचं आहे. सर्वसामान्य माणसांचा टॅक्सचा पैसा राजकीय उद्देशाने असा थेट वाटायचा का, असा हे प्रश्न विचारला जात आहे. तशी याचिकाही मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती, पण सरकारचा हा धोरणात्मक निर्णय असल्याचं सांगून कोर्टानं ही याचिका फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाने मात्र जमिनीच्या मोबदल्याच्या एका प्रकरणात सरकारला लाडकी बहीण योजनेवरून इशारा दिला होता. मोबदला द्यायला पैसे नाही, मग लाडकी बहीण सारख्या योजनांना तुमच्याकडे पैसा आहे, ही योजना आम्ही थांबवू शकतो असं न्यायालयाने म्हटलं होतं. मग या योजनेला किती पैसा लागतोय हे आपण पाहू. यातून ही योजना कुठपर्यंत चालेल याचंही उत्तर मिळेल. शासनाला या योजनेसाठी 46,000 कोटींची आवश्यकता आहे. त्यातल्या 26,000 कोटींची तरतुदीही झालीये. इतर शेकडो आवश्यक योजना आणि हजारो विकास कामांना शासन पैसा देत असतं. तसा या योजनेलाही दिलाय. मग अडचण काय तेही आपण समजावून घेऊ. एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न ₹1,00,000 असेल तर खर्चाचं नियोजनही तितकं केलं जातं. पण काही आवश्यक कारणामुळे खर्च वाढला तर कर्ज घेतलं जातं. सरकारचंही तसंच असतं. सरकारही भरभरून कर्ज घेतं, पण उत्पन्नापेक्षा नियोजित खर्च जास्त असेल तर तूट निर्माण होते. राज्याची ही तूट सध्या 2,00,000 कोटींवर गेली आहे. नुकताच लोकसत्तानं त्याबाबतचं ठळक वृत्तही प्रसिद्ध केलंय. वित्त विभागानं सरकारला सावधानतेचा इशारा दिल्याचंही त्या बातमीत म्हटलंय. वास्तविक सध्याच्या घडीला सुमारे 7.5 लाख कोटींहून अधिकचं कर्ज महाराष्ट्रावर आहे. गेल्या वर्षभरात 82,000 कोटींच्या कर्जाची त्यात भर पडली आहे. त्यात लाडकी बहीण योजना आणली गेली, म्हणजे कर्ज किंवा दुसऱ्या कामाचा पैसा त्यासाठी वापरल्याशिवाय पर्याय नाही. अशा प्रकारची योजना राबवणाऱ्या मध्य प्रदेशवरही कर्ज आहे, पण ते आपल्या कर्जापेक्षा निम्म्याहून कमी म्हणजे 3,31,000 कोटी आहे. तर कर्नाटकवरचं कर्ज 5.5 लाख कोटींच्या आसपास आहे. लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय झाली. ही योजना माहीत नसेल असा माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. तरीही ही योजना सरकारला वाजवायची आहे, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्या जाहिराती करायच्यात. त्यामुळं बहिणींच्या या ओवाळणीच्या केवळ जाहिरातीसाठी तब्बल 200 कोटींचा खर्च केला जाणार आहे. राज्याच्या सकल उत्पन्नाच्या 25% कर्ज घेता येतं. महाराष्ट्रानं 17.6% कर्ज घेतलंय आणि कर्जफेडीची क्षमताही महत्वाची आहे असं सरकार सांगतंय. त्यामुळे आणखी कर्जाला वाव आहे असंही सुचवलं जाते. पण कर्जाच्या तुलनेत उत्पन्न वाढेल का, आणि वाढणार असेल तर ते कसे, टॅक्स वाढवून की आणखी कोणत्या मार्गाने, याबाबत फारसं बोललं जात नाही. हे वास्तव समजून घ्या. निवडणुका होत राहतील. विरोधी पक्षही अशा प्रकारच्या योजनांचं आश्वासन निवडणुकांमध्ये मतदारांना देऊ शकतो, पण त्यासाठी कोणत्याही नेत्याच्या खिशातून पैसा येणार नाही. तो महाराष्ट्राच्या तिजोरीतूनच जाणार आहे. त्यामुळे सरकार कोणतंही असो, लोकप्रिय योजनांच्या पुरात कर्जाचं पाणी नाका तोंडात जात नाही तोवर अशा योजना सुरू राहणार आहेत. हेच अंतिम वास्तव आहे. मित्रांनो, अशाच एका नव्या बातमीच्या अभ्यासपूर्ण स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात. नमस्कार.